किमान वेतन अधिनियम 1948 मध्ये बदल करतो आहे आणि बदल केल्यानंतर याची खात्री देतो आहे की मजूर श्रमिक याच्या श्रमाला योग्य असा आपण त्यांना मोबदला देण्याच्या दृष्टीने प्रयत्न करणार आहोत। शाहीर अण्णाभाऊ साठे म्हणायचे की आपण ही पृथ्वी ही शेष नागाच्या मस्तकावर नव्हे तर कामगारांच्या मुठीवर आहे। अध्यक्ष महाराज फक्त अडचण 2-3 सांगतो आणि माझं भाषण संपवतो की खरं तर काही कामगार संघटनांचा अतिशय सुंदर नारा असतो, राष्ट्रहित में करेंगे काम, काम के लेंगे पुरे दाम। पण अशा काही अडचणी येतात की जिथं अधिकारी म्हणतात हमको चाहिए उद्योगपती से दाम, फिर सोचेंगे क्या करना है काम। आणि याचं उदाहरण तुम्ही स्वतः अनुभव घ्या। 5 मार्च 2026 दिवस गुरुवार, आपण त्या दिवशी अध्यक्ष महाराज दाग मियाच्या संदर्भामध्ये लक्षवेधी झाली आणि त्या दाग मियाच्या लक्षवेधीच्या संदर्भामध्ये तुम्ही उत्तर दिलं की मी तुमची उत्तर वाचून दाखवतो। मी अपघात होता, तुम्ही म्हणाला मी चंद्रपूर जिल्ह्यामध्ये बैठक घेण्यासाठी नक्की येईल, आलेच नाही। तुम्ही सांगितलं जिल्हा समिती नेमणार, केलीच नाही। तुम्ही सांगितलं 25 लाख जखमी जे आहेत त्यांना मदत करण्यासाठी मी पूर्ण शक्ती लावेल, मीही मनात विचार केला। स्वर्गीय भाऊसाहेबांचा मीही कार्यकर्ता आहे, माझ्यावर जर इतका चांगला परिणाम झाला तर तुम्ही तर घरीच राहता। दमदार नेते म्हणाल 25 लाख रुपये तुम्ही दागमियाच्या संदर्भातल्या घटनेमध्ये तुम्ही द्याल, मग तुम्ही म्हणाले की कायदे कडक करण्यासाठी आमदारांची समिती नेमणार। पण 5 मार्चला जे तुम्ही उत्तर दिलं त्याच्यापैकी एकही गोष्ट पूर्ण झाली, म्हणून मग या कायद्याच्याच बद्दल शंका येते की जर विहिरीतच पाणी नसेल तर तहान कशी भागेल। म्हणून माझी तुम्हाला विनंती आहे की आता आमच्याकडे एक महामाया कोळी वॉशरी आहे, आता सध्या क्लोजर नोटीस आमच्या पंकजाताईंनी दिली। आता कामगारांचे पीएफही देत नाही, पैसेही देत नाही, नगरपालिका महानगरपालिका आहे किमान वेतन दिलं जात नाही। आणि आपण प्रश्न केला की अध्यक्ष महाराज यांना किमान वेतन का दिलं जात नाही, तर काय सांगतात टेंडरमध्ये फक्त 80 लोकांची परवानगी आहे पण आम्ही 120 लोक लावले। असं कायद्यात असं तुम्हाला आहे का अध्यक्ष महाराज? आणि म्हणून मंत्री महोदयांना माझी एवढीच विनंती आहे की आता नवीन आश्वासन कोणतेही देऊ नका या विधेयकावर, फक्त एवढीच विनंती आहे की जी जुनी आश्वासनं तुम्ही दिली आहे ना, जी 5 मार्च 2026ला तेवढीच पूर्ण केली तरी माझ्या विधेयकाचा जो हेतू आहे तो पूर्ण होईल, तेवढंच उत्तरात सांगा। प्रस्ताव असा आहे की सन 2025चे विधानसभा विधेयक क्रमांक 88 किमान वेतन महाराष्ट्र सुधारणा विधेयक 2025 विचारात घेण्यात यावे। मंत्री महोदय। अध्यक्ष महोदय, सन्मान्य सुधीर भाऊंनी आज जे विधेयक आणलं आहे हे किमान वेतनासंदर्भात आहे आणि आपल्याला माहिती आहे की आता देशामध्ये नवीन 4 कोड आता अस्तित्वात आलेले आहे आणि या किमान वेतन अधिनियम जो आहे तो 1948 सालचा आहे आणि हे 4 नवीन कोड आले असल्यामुळे आता जो जुना किमान वेतन अधिनियम आहे तो निरसित झालेला आहे आणि जो नवीन हा आहे किमान वेतन आपला वेतन संहिता 2019 जी आहे, यामध्ये आता जर किमान वेतन न दिलंच तर 50,000 रुपयाचा दंड त्यांनी प्रोव्हिजन केले आहेत आणि 5 वर्षाच्या आत जर पुनरावृत्ती झाली तर ती 3 महिने तुरुंगवास किंवा रुपये 1 लाख रुपयापर्यंत दंड। संहितेतील तरतुदीमध्ये प्रथम गुन्ह्यास 20,000 पर्यंत दंड, 5 वर्षाच्या आत पुनरावृत्ती झाल्यास 1 महिन्याचा तुरुंगवास किंवा रुपये 40,000 आणि अभिलेख जतन न करणे किंवा चुकीचे अभिलेख ठेवणे अशा प्रकरणात रुपये 10,000 रुपयेपर्यंत दंडाची तरतूद केलेली आहे। त्यामुळे शिक्षेची जी लिमिट सुधीर भाऊंना अपेक्षित होती ती तर वाढवलीच आहे आणि खरं तर सुधीर भाऊंनी सांगितलं की जे मागच्या 5 मार्चचे जे आश्वासनं आहेत तर सुधीर भाऊ आपली जी मीटिंग लावायची होती ती मागेच लागली असती, पण आपल्या विधान परिषदेची निवडणूक असल्या कारणाने ती लावता नाही आली। मी मागे आपल्याला भेटल्यावर सांगितलं होतं। दुसरा विषय दालमिया सिमेंटचा आहे, आम्ही त्यांच्या अजूनही मागे लागलेलो आहे, पण मध्यंतरीच्या काळात माझाच थोडासा संपर्क त्या विषयात कमी झाल्यामुळे तो विषय पेंडिंग आहे।
तर अधिवेशन झाल्याच आपण आता पहिल्या 15 दिवसात आपली बैठक पूर्ण करू. दालमियांच्या संदर्भातही जितके जास्तीत जास्त पैसे या कामगारांना देता येतील तो आमचा प्रयत्न आहे आणि तो प्रयत्न राहील. सोबतच आपण जो सांगितलं होतं की आमदारांचा एक अभ्यास गट आपण तयार करायचा आहे, तो अभ्यास गट करण्याचे आदेश आम्ही काढले आहेत. फक्त आता सगळ्यांची नावं आपण घेऊन ते फायनलाइज करतोय. त्यामुळे मला सर्व आपल्या आश्वासनांची आठवण पूर्ण आहे आणि विशेष करून तुम्ही जो QR कोड मला पाठवला तो मला फार आवडलेला आहे. त्यामुळे फार स्पेसिफिक दिलेलं आश्वासन आठवते. त्यामुळे आपण दिलेले सर्व गोष्टींचा पाठपुरावा मी करेल आणि हे जे विधेयक आपण आणलं आहे ते नवीन कायदा आले असल्यामुळे आता नवीन बदल त्यात करता येणार नाही, कारण तो जो मागील कायदा आहे तो निरसित झालेला आहे. म्हणून मी आपल्याला विनंती करतो की आपण विधेयक मागे घ्यावं. अध्यक्ष महाराज, मंत्री महोदयाच्या उत्तरांनी समाधान झाल्याने हे विधेयक मागे घेण्यास मी सभागृहाची अनुमती मागतो. प्रश्न असा आहे की माननीय सदस्यांना हे विधेयक मागे घेण्यास अनुमती आहे काय? अनुकूल असतील त्यांनी होय म्हणावे, प्रतिकूल असतील त्यांनी नाही म्हणावे. होयचे बहुमत आहे, होयचे बहुमत आहे, अनुमती देण्यात आली. महोदय, मी विधेयक मागे घेतो आणि आपल्यालाही धन्यवाद देतो आपण इतका वेळ आम्हाला दिल्याबद्दल. सन 2025 चे विधानसभा विधेयक क्रमांक 88 किमान वेतन महाराष्ट्र सुधारणा विधेयक 2025 मागे घेण्यात आले.